नेहमीच संकटांचा सामना करण्याची सवय असलेल्या मुंबईकरांवर मंगळवारी म्हणजे 19 ऑगस्ट 2025ला आणखी एक संकट कोसळलं. एकीकडे लोकल सेवा विस्कळीत होती, दुसरीकडे रोडवर पाणी साचलेलं होतं अनेक ठिकाणी आणि अशातच मुंबईमध्ये उंचावरून जाणारी मोनोरेल अडकली आणि त्यामध्ये अनेक प्रवासीही अडकले. आता ही मोनोरेल नेमकी कशी काय अडकली, त्यामागे कारण काय होतं आणि एरवी रिकामी जाणारी ही मोनो त्याच दिवशी त्याच वेळेला एवढी खचाखच भरलेली कशी काय होती, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत डिजिटल. मंगळवारचा दिवस 19 ऑगस्ट 2025 या दिवशी सकाळपासून मुंबईमध्ये धो पाऊस बरसत होता. तसा एक दोन दिवस आधीपासूनच पाऊस बरसत होता. 18 तारखेला सुद्धा मुंबईमध्ये अनेक ठिकाणी लोकल थांबल्याच्या घटना घडलेल्या होत्या आणि त्याच पद्धतीनं मंगळवारी सुद्धा मुंबईमध्ये तिन्ही मार्गांवर लोकल खोळंबल्या. त्यामुळं अनेक जण लोकल स्टेशनवर थांबले. तासनतास त्यांना तिथेच थांबावं लागलं. बसण्याची सोय नाही. त्याच्यानंतर अनेक जण उभे राहून उपाशी पोटी त्या ठिकाणी थांबल्याच्या बातम्या आपण सगळ्यांनी बघितल्या असतील. अशामध्येच आता संध्याकाळच्या सुमारास एकीकडे हे झालं लोकल ट्रेनचं, त्याच्यानंतर दुसरीकडे रोडवर सुद्धा गर्दी होती आणि त्याचबरोबर रोडवर पाणीही साचलेलं होतं. त्यामुळं रस्ते मार्गाने जाता येईल की नाही हा प्रश्न मुंबईकरांना पडला असेल. त्याच्यामुळे ते कदाचित लोकल स्टेशनवर थांबले असतील, पण त्यातूनही काही स्मार्ट मुंबईकरांनी विचार केला असेल मोनोरेलनं जाण्याचा. आता जेव्हा वेळ आली मोनोरेलनं जाण्याची, त्यावेळेला मोनोरेल सुद्धा अचानक बंद पडली. तशी मोनोरेल ही उंचावरून जाते, त्याच्यामुळे पावसाचा धोका किंवा पाणी भरलं तरी सुद्धा त्याचा फारसा परिणाम हा मोनोरेलवर होऊ नये. मात्र मंगळवारी 19 तारखेला 19 ऑगस्टला मोनोरेलवर सुद्धा त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आणि मोनोरेल अचानक बंद पडली आणि त्यानंतर सुरू झालं एक पॅनिक वातावरण सगळीकडे पाहायला मिळालं. कारण आतमध्ये बरेचसे लोक अडकले होते आणि मोनोरेल ही मध्येच अडकलेली होती, एखाद्या स्टेशनवर सुद्धा नव्हती किंवा त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी, मोनोरेलमधून बाहेर निघण्यासाठी रस्ताही नव्हता. संपूर्ण पॅकबंद अशी ही रेल अडकलेली होती मधोमध आणि एका ठिकाणी ती कलंडलेली सुद्धा दिसत होती. त्यामुळे आता त्या प्रवाशांचं काय होणार, त्यांना कसं बाहेर काढलं जाणार, हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला. वडाळा ते चेंबूर दरम्यान ही मोनोरेल अडकली होती. ही ट्रेन कशी काय अडकली, नेमकं काय घडलं, त्याचा घटनाक्रम आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. मंगळवारी संध्याकाळी 5:45च्या सुमारास संत गाडगे महाराज चौक स्टेशनवरून मोनोरेल ही चेंबूरकडे निघाली. 6:09 वडाळा स्टेशनला ती पोहोचली आणि वडाळा स्टेशनवर प्रवाशांची तोबाग गर्दी होती. कारण जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं सेंट्रल, हार्बर, वेस्टर्न मार्गावरची लोकल सेवा ठप्प होती आणि रस्त्यावर पाणी साचलं होतं. त्यामुळे रोडवर सुद्धा अडकण्याची भीती होती. मग काय, तासनतास लोकल स्टेशनवर थांबलेले काही मुंबईकर थकले असतील आणि त्यानंतर त्यांनी विचार केला असेल मोनोरेलनं जाण्याचा. त्यामुळं मोनोरेलसाठी प्रचंड गर्दी त्या दिवशी पाहायला मिळाली. एरवी मोनोरेल ही रिकामी जाते, मात्र त्या दिवशी मोठ्या संख्येनं लोक तिथं आले आणि ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू लागले. कारण सकाळी घराबाहेर पडले असतील आणि त्यामुळं संध्याकाळ होईपर्यंत, अंधार होण्याच्या आधी किंवा रात्री 8, 9, 10 वाजेपर्यंत तरी आपण आपल्या घरी पोहोचू अशी भाबडी आशा या लोकांना असेल आणि त्यामुळं त्यांनी मोनोरेलमध्ये बसायला सुरुवात केली. आता मोनोरेलचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या लक्षात आलं की गर्दी जास्त झाली होती, मात्र त्यांनी या सर्वांना थांबवण्याचा प्रयत्नही केला, पण लोक काही ऐकायला तयार नव्हते. कारण त्यांना कसंही करून घरी पोहोचायचं होतं आणि त्यामुळं हे सर्वजण एक एक करून त्या ट्रेनमध्ये बसले. पण या मोनोरेलची क्षमता होती 104 टन प्रवासी वाहून नेण्याची. पण 19 ऑगस्टच्या संध्याकाळी मोनो रेल्वेमध्ये चढलेल्या प्रवाशांचं वजन झालं 109 टन आणि तीच ट्रेन मग पुढे गेली खरी, पण ती इच्छित स्थळी पोहोचू शकली नाही. कारण पुढे गेल्यानंतर थोड्या वेळाने, साधारण 6:13 वजन जास्त झाल्यानं मोनोरेल्वे झुकली आणि भक्ती पार्क स्टेशन लगत ती बंद पडली. आता ही ट्रेन बंद पडल्यानंतर ती एकीकडे कलंडलेली सुद्धा दिसत होती, दुसरीकडे याच्यामध्ये लोकही खचाखच भरलेले पाहायला मिळत होते. काही आतमधले व्हिडिओही आलेले होते. त्यामुळं या लोकांचं नेमकं काय होणार हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला. कारण ही ट्रेन पूर्णपणे पॅक बंद होती, दरवाजे पूर्णपणे बंद होते आणि जसं ही ट्रेन थांबली त्याच वेळेला आतमधले लाईट बंद झाले आणि एसी सुद्धा बंद झाले. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार हा विचार करून आतमधले जे लोक होते त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलं. एक पॅनिकनेस पाहायला मिळाला. लोक खिडकीजवळ येऊन थांबलेले पाहायला मिळाले. आतमधले काही व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत. तर आता पुढे काय होणार, कसं होणार याचा विचार करून प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. काहींना तर चक्करही आली.
सारे प्रवासी घामाघूम झाले आणि ट्रेन संपूर्णपणे पॅकबंद असल्यानं दरवाजा सुद्धा उघडला नाही. तासभर झाला तरीही दरवाजा उघडेना. मग काही प्रवासी गुदमरू लागले, काहींना चक्कर आल्याच्याही घटना समोर आल्या. बाहर निकलो, बहुत दिक्कत में सब लोग. मराठीत बोला. सगळेजण खूप अडचणीत आहेत, घाबरलेले आहेत, पॅनिक आहेत. लवकरात लवकर सगळ्यांना खाली करा. सगळे फक्त व्हिडिओ काढत आहेत. देर से परेशान है यहाँ पे, मतलब बहुत देर से ट्रेन रुकी हुई है, जल्दी से जल्दी कुछ मदद कीजिए. आता उंचावर अडकलेल्या या मोनो ट्रेन मधून प्रवाशांना बाहेर कसं काढायचं याचा विचार प्रशासन सुद्धा करू लागलं. प्रशासनानं दुसरी एक मोनो ट्रेन बोलावली, ज्याच्या मदतीनं या ट्रेनला ओढून पुढे नेता येईल किंवा पुढच्या स्टेशनपर्यंत नेता येईल याचा विचार प्रशासनानं केला असेल. मात्र त्याच्यामध्ये सुद्धा यश आलं नाही, कारण प्रवाशांची प्रचंड गर्दी या ट्रेनमध्ये होती आणि त्यामुळं त्या प्रयत्नात यश आलं नाही. आता खाली अग्निशमन दलाचे जवान पोहोचलेले होते. जी बाकीच्या बचाव पथकं होती ती सुद्धा या ठिकाणी पोहोचली. क्रेन या ठिकाणी येऊन उभी होती. मात्र आता मदत नेमकी कशी करायची, या लोकांना बाहेर कसं काढायचं याविषयीचा विचार हे प्रशासन करू लागलं. एवढ्या सगळ्यामध्ये 1-1.5 तास उलटून गेला. त्याच्यामुळे आतमध्ये जे बसलेले लोक होते ते मात्र प्रचंड पॅनिक झाले. त्यांचे काही व्हिडिओ, काही फोटो सुद्धा समोर आले होते. अशात आता सर्वजण जे बाहेर असलेले मुंबईकर, हे तर काही मुंबईकर आतमध्ये अडकले होते, मात्र जे बाहेर असलेले मुंबईकर आहेत ते प्रश्न विचारू लागले. आणि त्याच वेळेला न्यूज 18 लोकमतनं सुद्धा महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना प्रश्न विचारले आणि त्यांनी उत्तर दिलं की कदाचित आता या ट्रेनचे, या मोनो रेलचे काचा फोडाव्या लागतील आणि काचा फोडूनच या प्रवाशांना बाहेर काढावं लागेल. मात्र तोपर्यंत काही निर्णय झाला नव्हता आणि 6:15च्या आसपास बंद पडलेली ही ट्रेन, याच्यामध्ये अडकलेले हे एवढे सारे प्रवासी, अंधार झाला तरी सुद्धा त्यांना बाहेर काढण्यामध्ये यश येईना. तेव्हा या प्रवाशांपैकीच काही प्रवाशांनी या ट्रेनच्या, या मोनो रेलच्या काचा फोडल्या आणि त्यानंतर बाहेर उभी होती क्रेन. या क्रेनच्या मदतीनं एक एक करून या सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली, त्यांचं रेस्क्यू करण्यात आलं. आणि हे सर्व संपूर्ण देशभरामध्ये हे व्हिडिओ पाहिले जात होते, कारण एका उंचावर 100-200 प्रवासी हे थांबलेले होते. आधी तर मुंबईमध्ये लोकल ट्रेन असेल किंवा रस्त्यामध्ये अडकलेल्या लोकांच्या बातम्या येत होत्या, मात्र आता आकाशामध्ये मोनो ट्रेनमध्ये अडकलेले हे व्हिडिओ समोर येत होते. त्यामुळे सगळ्यांनाच आता नेमकं काय होईल हा प्रश्न पडलेला. त्यामुळं रेस्क्यू ऑपरेशन नेमकं कशा पद्धतीनं सुरू आहे किंवा कशा पद्धतीने या सर्वांना बाहेर काढलं जात आहे आणि नेमकं का ही ट्रेन तिथं अडकली असेल, कलंडली असेल याचा विचार प्रत्येक जण करू लागला. आता शेवटी म्हणजे 8 वाजण्याच्या सुमारास, 8 वाजेपर्यंत या सर्व प्रवाशांना एक एक करून बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर आपण आतमध्ये असताना नेमकं काय झालं होतं याची आपबीती सांगायला या प्रवाशांनी सुरुवात केली.